नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कुठे चालली तू? बलाशा गुरु दीदीकडे. आज मधुनी मस्तपैकी छान असा सलवार घातलाय. गोल फिरून दाखव. वा, मस्त मस्त. आणि मी पण इथे रेडी झाली आहे. माझा पण आउटफिट. आम्ही जात होतो आज बल्लारशाला माझ्या ताईकडे. माझ्या ताईकडे आज भवानीचं जेवण होतं. माझ्या ताईच्याच घरी भवानी स्थापित आहे, तर त्यांनी त्यांचं आज जेवण ठेवलं होतं. नवरात्रीमध्ये त्यांनी नेहमीच जेवण ठेवते. तर आम्हाला जाता जाताच खूप ट्रॅफिक भेटलं होतं. भरपूर अशा गाड्या लागून होत्या आणि पोलीस तर भरपूर होते, कारण तिथे कसली तरी रॅली जात होती. तर आम्ही समोर जाऊन बघितलं तर तिथे फक्त घोडे आणि असं रथ वगैरे होतं, पण रथमध्ये काहीच नव्हतं. माहीत नाही कशाची होती. तर बँड वगैरे भरपूर होता इथं चालू. आम्ही खूप दिवसानंतर बाहेर निघालो होतो, कारण पाणी असल्यामुळे काही बाहेर निघणं झालंच नव्हतं. तर आम्हाला जाता जाता दुर्गादेवीचं दर्शन झालं होतं. खूप सुंदर दुर्गादेवी होती, पण आम्हाला ॲक्च्युली लेट झालं असल्यामुळे आम्ही काही थांबलो नव्हतो. पाणी चालू होता, निघायलाच खूप उशीर झाला होता. ताईचा फोन 2दा आला होता, तरी आमचं काही निघणं झालंच नव्हतं पाणीमुळे. तर आम्ही उशिराच निघलो होतो. तर ही बघा, ही पण खूप सुंदर देवी होती. याचं डेकोरेशन अजून चालूच होतं. मग आम्ही पोहोचत होतो ताईकडे भजनाचा पण कार्यक्रम होता आज. त्यांच्याकडे दरवर्षीच हा कार्यक्रम असते. तर चला मग आपण जाऊया ताईच्या घरी. तर या दोघीचा आल्याबरोबरच चालू झालं होतं मस्त. तर ही बघू शकता माझ्या ताईच्या घरची भवानी आहे. ही स्थापित केली आहे यांनी घरीच. आरती करून झाल्यानंतर ताईने माझं नैवेद्य वगैरे दाखवलं होतं. मग त्यांच्याकडे जेवण पण त्यांच्याचकडे होतं आमचं. तर आम्ही जेवण वगैरे केलं होतं आणि मी इथे दर्शन घेतलं होतं. खूप सुंदर अशी देवी आहे यांच्याकडे. दरवर्षी आम्ही ते ओटी पण भरते, पण यावर्षी भजनाचा कार्यक्रम लवकर ठेवण्यात आला होता, म्हणून मी ओटी वगैरे अष्टमीला भरते नाही. तर मी अष्टमीला ताईकडे जाऊन ओटी भरणार आहे. तर खूप सुंदर अशी देवी आहे, तर ज्याला चांदीचं मुकुट आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन यांनी करतात. त्यांना अखंड दिवा असे लावतात त्यांनी नवरात्र पूर्ण. आणि माझी ताईची उपवास पण असते 9 दिवस. या दोघीचा मस्त खूप सुंदर डान्स चालू होता. बाहेर गाणे लावून होते आणि यांची दोघांची मस्ती संपत नव्हती. खूप सुंदर असा डान्स करत होते दोघी. म्हटलं चला कळू द्या, आणि खूप मस्त्या पण केल्या यांनी. म्हटलं फायनली चला दोघीजणी भेटल्या. खूप दिवसानंतर भेटल्या होत्या या. आम्ही पहिले बल्लारशालाच राहत होतो. 1-1.5 वर्ष आम्ही बल्लारशाला राहत असल्यामुळे, आणि आता शिफ्ट झालो 5-6 महिने झाले इकडे क्वार्टरवर आल्याला आम्हाला. तर या दोघीचा बॉन्डिंग खूप जास्त चांगला होता. मधुरा आणि माझ्या ताईच्या मुलीचा, तिचं नाव गौरी आहे. तिला ॲक्च्युली आम्ही गौरी म्हणतो, पण तिचं पूर्ण नाव गौरक्षी आहे. तर ह्या दोघी खूप मस्त अशा मैत्रिणी पण आहे आणि खूप सुंदर त्यांचं बॉन्डिंग पण आहे. जसं माझं आणि माझ्या ताईचं आहे बॉन्डिंग, तसंच या दोघीचं पण आहे. तर यांना म्हणजे एकमेकींना दोघींना भेटल्याशिवाय होत नाही, म्हणजे खूप एक्सायटेड असतात या भेटासाठी. तर या दोघीचा डान्स खूप मस्त चालू होता. इथे खूप सुंदर अशी रांगोळी पण टाकली, बहुतेक ताईनीच काढली असणार. तर इथे खूप सुंदर डान्स चालू होता. तर थोड्या वेळात त्या साईडच्या काकूची नात आली होती यांना दोघींना बघायसाठी की या दोघी नाचत आहे की काय तेव्हा. तर त्यांना पाहून गेली आणि मग ती पण खूप सुंदर असा ड्रेस घालून आली होती. नवरात्र असल्यामुळे मुलींचं खूप मान असते आणि आमच्या नशिबात मुलगी आहे हे आम्हाला खूप म्हणजे भाग्यवान असल्याचं वाटते. इथे जेवणं पण चालू होते सगळ्यांचे. जेंट्स लोकांचे जेवणं पहिले मी हटवून घेतले होते. ताई माझी वाढत होती. ताईच्या नणंद पण आल्या होत्या आणि त्या पण वाढू लागत होत्या. मग इथे या दोघीचा डान्स संपत काही नव्हताच. फायनली यांना म्हटलं की चला फुगडी खेळावा म्हणून, पण यांना फुगडीचं ते पकडते कसं हात त्यांना ते माहीतच नव्हतं. मग फायनली त्यांनी कसं तरी करून
फुगडीची ते स्टेप केली आणि गोल 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 कशा तरी फिरल्या त्या. पण त्यांना फुगडीचं ते काही करता आलंच नव्हतं. या दोघीच्या खूप मस्त चालू होत्या. आणि यांचं कसं आहे की तिने जो पॅटर्न घातला ड्रेसचा, तर तो ड्रेस तिने पण घातलाच पाहिजे. म्हणजे दोघीचा हा नेहमीचंच आहे. कधी कधी तर असं होते की ह्या दोघींना आम्हाला सारखे ड्रेस घ्यावं लागते. माझ्या ताईच्या मुलीचं नाही, पण माझ्या मुलीचं जास्त थोडंसं प्रॉब्लेम होते. तिचं थोडंसं जास्त राहते की नाही गौरू दीदीसारखंच घालायचं आहे मला वगैरे. तर असं या दोघीचं बॉन्डिंग आहे. माझी ही ताई फ्लॅटमध्येच राहते. त्यांचं फ्लॅटमध्येच आहे हे सगळं राहणं वगैरे. तर यांना हे खूप सुंदर स्पेसिंग देऊन आहे. ते इथेच बाहेर भजनाचं अरेंजमेंट आम्ही केलं होतं. कारण मागच्या वर्षी आतमध्ये केलं होतं तर थोडं अडचण झाली होती आम्हाला. कारण यांच्या फ्लॅटचे पण जेंट्स लोक लेडीज लोक पण येतात, ते पण बसतात. तर थोडं गर्दी झाली होती म्हणून यावेळेस आम्ही बाहेरच ठेवलं. तर इथे दोघींनी माईक घेतला. मम्मा मला चालू करून दे, मावशी मला चालू करून दे असे म्हणत होत्या. मी म्हटलं हां चालू आहे, बंद आहे असंच म्हणून त्यांना मी टाळलं. कारण त्यांचा मग तो गल्ला गाणं म्हणणं हेच चालू असते मग. तर इथे दोघी घेऊन थोडासा नाचत होत्या. इथे थोड्या वेळात मग त्या काकूची नात पण आली होती. छान मस्त तयार होऊन आली होती ती पण या दोघींना पाहून. आणि ती पण डान्स करू लागत होती. यांना वाटत होतं की काही असं मस्त कार्यक्रम आहे डान्सचा वगैरे, असंच वाटत होतं की काय. ताईकडे भजन होतं. भजनचा टायमिंग आम्ही 8चा ठेवला होता. कारण आम्हाला पण जायचं होतं गावी आणि ताईच्या ज्या नणंद आल्या होत्या त्यांना पण जायचं होतं गावी. त्यामुळे यांनी टायमिंग 8चा ठेवला होता. म्हणजे 6 ते 7 जेवण आटपून जाते बा आणि मग थोडंसं रेस्ट करून 8 वाजता भजनवाले येतात. तर त्यामुळे असा टायमिंग ठेवला होता. पण पाणी इतका चालू होता त्यामुळे भजनवाल्यांना पण लेट झालं होतं. म्हणजे जेवणाला आम्हाला 8 साडेआठ झाले होते, पण तरी पण भजनवाले आलेच नव्हते. आणि मग नंतर पाहिलं तर त्यांना फोन केला तर त्यांचा प्रॉब्लेम हा होता की त्यांना ॲटोच मिळत नव्हतं. मग त्यांना आणण्यासाठी भजन मंडळीला माझे भाऊजी गेले होते कार्गो आणि मग त्यांना आणला आम्ही, कारण त्यांना ॲटोच मिळत नव्हता म्हणून. आणि मग ते आल्याबरोबर त्यांनी देवीचं दर्शन घेतले आणि नमस्कार वगैरे केला. मग त्यांनी त्यांच्या कामाला लागले. म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं होतं यावेळेपर्यंत. आम्ही वाट पाहत होतो फक्त भजन मंडळाची. तर ते आले होते 9 वाजता आणि मग चालू झालं भजन.
आम्ही दरवर्षीच ताईकडे येतो भजन करायसाठी आणि जेवण करायसाठी. तर हा होता माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला यापैकी कोणतं भजन जर आवडलं असेल तर नक्की सांगा आम्हाला. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मग चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.